बऱ्याचदा काय होतं की कॉलेजचे तरुण विद्यार्थी जे असतील ते फिमेल स्पॉट असं गुगलवरती सर्च करतात आणि एखाद्या वेबसाईटवरून ते एखाद्या मुलीला रूमवर बोलवतात आणि काही पैसे त्यांना पे करतात आणि नंतर लोकेशन वगैरे देतात किंवा भरपूर वेळा असं होतं की व्हिडिओ कॉल करतात त्यांना. आणि माझ्यानंतर काय होतं की ती फिमेल स्पॉट जे असतात स्कॅमर असतात मोस्टली तर ते तुम्हाला नंतर मग ब्लॅकमेल करायला लागतात की एवढे पैसे आम्हाला पाठवा, नाही तर आम्ही तुमचा व्हिडिओ व्हायरल करू किंवा मग तुमच्या घरच्यांना व्हिडिओ पाठवून तुमची कंप्लेंट करू वगैरे वगैरे किंवा पोलिसांमध्ये जाऊ. तर अशा ठिकाणी आपल्या मुलांनी काय करायचं, एकतर हे सायबर स्कॅम आहेत ज्याला कायद्याच्या भाषेमध्ये सेक्सटॉर्शन असं म्हणतात. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला घाबरून द्यायचं अजिबात काही गरज नाहीये. त्याच्यामध्ये तुम्हाला एकच गोष्ट करायची, 1930 वर तुम्हाला लगेच कंप्लेंट करायची, त्यात तुमची कंप्लेंट दाखल करायची आणि नॅशनल सायबर सिक्युरिटीची आपली वेबसाईट आहे त्याच्यावर तुम्हाला तुमची कंप्लेंट दाखल करायची. तुमचे पुरावे जे काही असतील, चॅट्स असतील, ते पैशाचे स्क्रीनशॉट असतील, पैसे पे केलेले, हे सगळे तुम्हाला जतन करून ठेवायचे आणि ते सर्व तुम्हाला त्या ठिकाणी आपल्याला एव्हिडन्स म्हणून लागणार आहेत. याच्यामध्ये तुम्हाला घाबरून द्यायची काही गरज नाहीये, ते काही करू शकणार नाहीत आणि तुम्ही आपल्या गव्हर्नमेंटच्या वेबसाईट सोबत कंप्लेंट रजिस्टर केल्यानंतर ही कंप्लेंट तुमच्या घरी जाणार नाही किंवा घरी कुणालाही कळणार नाही. त्यामुळे तुम्हाला त्याचीही काळजी करायची गरज नाहीये, कारण भरपूर मुलांना भीती असते की आमच्या घरच्यांना कळालं तर काय होईल. तुमच्या घरच्यांनाही कळणार नाहीये, तुम्ही त्या ठिकाणी व्यक्तिम आहात, तर तुमची पूर्णपणे काळजी घेतली जाईल. फक्त अशा पद्धतीच्या गोष्टी करू नका. पण जर चुकून झाल्या असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला घाबरायची काही गरज नाहीये. आम्ही आणि आपली सिस्टीम, आपला कायदा कायम तुमच्या सोबत आहे, तरुणांच्या बरोबर आहेत. तरुणांना त्यामुळे घाबरून द्यायची गरज नाही. फक्त असं जर काही झालं तर 1930 वरती कंप्लेंट करा किंवा लवकरात लवकर तुमच्या एखाद्या वकिलाला त्याच्याविषयी कळवा. थँक्यू.